नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाची गोष्ट, जिचं नाव आहे अहंकाराचा अंत. गजमुखासूर आणि गणपती. गजमुखासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून देवांकडून अफाट शक्ती आणि मला कोणत्याही अस्त्राने मारता येणार नाही असा वर मिळवला. वर मिळताच त्याच्यात प्रचंड अहंकार निर्माण झाला. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून त्याने देवांना आणि ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याचा अत्याचार असह्य झाला तेव्हा भगवान गणेश त्याच्याशी युद्ध करण्यासाठी आले. गजमुखासुराने गणेशावर अनेक शस्त्रे चालवली, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी गणेशाने आपल्या अस्त्र नसलेल्या एका दांताचा वापर करून त्याच्यावर प्रहार केला. या प्रहाराने गजमुखासुराचा अहंकार चक्काचूर झाला. त्याला आपली चूक उमजली आणि तो गणेशाला शरण गेला. त्याने स्वतःचे रूप बदलले आणि तो गणेशाचे वाहन म्हणजेच उंदीर बनून त्यांची सेवा करू लागला. बोध. ही कथा आपल्याला शिकवते की माणसाकडे कितीही ज्ञान किंवा शक्ती असली तरी अहंकार माणसाचा नाश करतो. जर आपण आपली ताकद इतरांना त्रास देण्यासाठी वापरली तर पराभव निश्चित आहे. नम्रता हाच खरा विजय आहे. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.